सरळ सेवांच्या भरतीसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. ज्याला कोणती उपमा देता येत नाही असे त्यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 उपमेय, 2 अनुपमेय, 3 श्लेष, 4 यमक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुपमेय. प्रश्न क्रमांक 2 लोखंडाचे चणे खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 उद्योगधंदे करणे, 2 भरपूर खाद्य खाणे, 3 भरपूर परिश्रम करणे, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भरपूर परिश्रम करणे. प्रश्न क्रमांक 3 अंतःकरणाला द्रवित करणारे. ऑप्शन क्रमांक 1 मनकवडा, 2 मनमिळावू, 3 मनमोहक, 4 हृदयद्रावक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हृदयद्रावक. प्रश्न क्रमांक 4 फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय. ऑप्शन क्रमांक 1 पाणपोई, 2 टाके, 3 विहीर, 4 जलाशय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाणपोई. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. 1 काठी, 2 गाडी, 3 तलाव, 4 काठ्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 काठ्या. प्रश्न क्रमांक 6 कवी या शब्दाचे अनेकवचन सांगा. ऑप्शन क्रमांक 1 कवयित्री, 2 कवी, 3 कव्या, 4 कवे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कवी. प्रश्न क्रमांक 7 गणेश रागीट मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गणेश, 2 मुलगा, 3 रागीट, 4 आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रागीट. प्रश्न क्रमांक 8 सुभाल्या करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 पळून जाणे, 2 दुर्लक्ष करणे, 3 सुरुवात करणे, 4 अडचणीत सापडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पळून जाणे. प्रश्न क्रमांक 9 नाकी 9 येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 कंटाळा येणे, 2 दुर्लक्ष करणे, 3 वैतागणे व हैराण होणे, 4 अडचणीत सापडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वैतागणे व हैराण होणे. प्रश्न क्रमांक 10 वाक्य पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 अर्धविराम, 2 पूर्णविराम, 3 स्वल्पविराम, 4 उद्गार चिन्ह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पूर्णविराम. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी विशेष नाम ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पर्वत, 2 डोंगर, 3 तलाव, 4 गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 12 कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. ऑप्शन क्रमांक 1 सोने, 2 तांबे, 3 चांदी, 4 ॲल्युमिनियम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोने. प्रश्न क्रमांक 13 जिथे 3 नद्या एकत्र येतात अशाच काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 तिठा, 2 संगम, 3 त्रिवेणी संगम, 4 पुळण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्रिवेणी संगम. प्रश्न क्रमांक 14 जे टाळता येऊ शकत नाही असे यास काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 बिनबोभाट, 2 अटळ, 3 अनावरण, 4 अपरिहाय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अपरिहाय. प्रश्न क्रमांक 15 अतिरेकी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 प्रगती, 2 विवेकी, 3 डाकू, 4 दहशतवादी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विवेकी. प्रश्न क्रमांक 16 अव्ययभाव समास मध्ये कोणते पद महत्त्वाचे असते. ऑप्शन क्रमांक 1 पहिले, 2 दुसरे, 3 दोन्हीही, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पहिले. प्रश्न क्रमांक 17 पुरणपोळी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास, 2 द्वंद्व समास, 3 मध्यम पदलोपी समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्यम पदलोपी समास.
प्रश्न क्रमांक 18. घरोघरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास, 2 द्वंद्व समास, 3 अव्ययभाव समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अव्ययभाव समास. प्रश्न क्रमांक 20. सप्तशृंगी हा कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 बहुव्रीही समास, 2 द्वंद्व समास, 3 अव्ययभाव समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 21. पंचपाळे हा समास कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 बहुव्रीही समास, 2 द्वंद्व समास, 3 अव्ययभाव समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्विगु समास. प्रश्न क्रमांक 22. शरद जवळ माझे पुस्तक आहे या वाक्यातील शब्द योग्य अव्यय ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 शरद, 2 पुस्तके, 3 माझे, 4 जवळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जवळ. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 सगळीकडे, 2 सावकाश, 3 सध्या, 4 सर्वत्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सध्या. प्रश्न क्रमांक 24. भेदाभेद हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 25. गप्पा गोष्टी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्वंद्व समास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.